नमस्कार, मी अर्जुन. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अर्जुन ब्लॉग्स. फायनली मी आलो होतो इथे माणगावमध्ये. माणगावच्या पण आत 24 किलोमीटर आहे आणि 3:15 झाले. माल खाली केला आहे. येताना ब्लॉग काय बनवला, एक माणूस होता बरोबर आणि बोललो मला माहीत पण नाही, तर मग जाता जाता मस्त नजारे घेऊया आणि मग जाताना सगळं A to Z दाखवूया आणि ब्लॉग मस्त होणार आहे, मजा येणार आहे. ब्लॉगमध्ये पुढे बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा. तर आता इथून निघूया आणि तुम्हाला हे दाखवतो. हे बघा, हे झाड आहे मस्त आहे की असं पूर्ण फार्म हाऊस आहे आतमध्ये. एवढं भारी आहे ना आणि एवढा घाटाचा रोड आहे आणि एवढा भारी रोड आहे ना. तुम्ही बोलशाल हा क्या बात आहे, क्या बात आहे. त्यासाठीच तुम्ही लाईक सबस्क्राईब आधीच करून ठेवशाल. आणि हे आतमध्ये इकडे असं घर आहे, ते घरामध्ये आणि सामान काय होतं, गोण्या होत्या, कपाट होतं आणि छोटं मोठं घरचं सामान होतं, बाकी काही नव्हतं. आता इथे खाली केली आहे मी गाडी. आता इथून निघूया आपण गेटच्या बाहेर. गेटच्या बाहेरच बेकार मस्त रोड आहे, तुम्हाला बघायला मजा भेटेल. तुम्हाला मी आता इथे डोक्यावर भेटतो, डोक्यावर बघा आणि ब्लॉग एन्जॉय करा. तर आता भेटूया पुढे डायरेक्ट डोक्यावर. फायनली हे बघा, हा गेटच्या बाहेर आलो आहे आणि इथून आता सरळ सरळ चाललेलो आहे. हे बाई इकडे एक शाळा आहे, एवढीशी शाळा आहे फक्त, तुम्ही बघू शकता. आणि इथे मंदिर नाही, घर टाईपच आहे. आणि रोड बघा, पूर्ण खाली जंगल आहे, पूर्ण हे आतून पूर्ण जंगल आहे. आणि आज ते सगळं हे ना पूर्ण एरिया हा त्यांच्या मालकीचा आहे. आणि रस्ता बघा पूर्ण खाली चालला आहे आणि खाली छोटे छोटे माती अशी दगड आहे आणि याच्यात रिक्स वाटते टायर सरकायची. आणि वरती येताना सरकला पण होता. तुम्ही ब्लॉग बघा, एन्जॉय करा. तुम्हाला कसं दिसतंय मला नक्की सांगा. आणि हे बघा, व्ह्यू बघा, बापरे. आणि पहिला गेरवा टाकलाय. रोड बघा कसा आहे, तुम्ही बघून येडे होशाल. हे बघा, आता हा पूर्ण टर्न आहे. हा बघा, पहिला गेट टाकलाय आणि हा पूर्ण टर्न आहे. आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा, बापरे. तो खाली ती बाईक दिसते, तिकडून रोड आहे, तुम्हाला दिसत असेल की नाही. हा बघा, पूर्ण इथे काहीच नाही लावलंय. इथे गेला का डायरेक्ट खाली. इथून असं एवढं नाही, पण रोड बघा काय भारी आहे. पूर्ण रोड म्हणजे माणगाव पासून आतमध्ये आलोय मी. 24-30 किलोमीटर आलोय काहीतरी. आणि डायरेक्ट सरळ सरळ चाललोय. भरपूर मस्त एक नंबर पूर्ण घाट टाईप आहे. इकडून जा तिकडून जा, तिकडून वळणाचा रस्ता आहे. तुम्ही ब्लॉग बघा, एन्जॉय म्हणजे पुढे ब्लॉग बघा पूर्ण, तुम्हाला कळेल. हे बघा, हे झाड बघा केवढं आहे. आणि फायनली रोड आलाय. बघा, हा रोड आहे आणि पूर्ण सिमेंटचा रोड आहे. आणि एवढा भारी रोड आहे ना पूर्ण. आजूबाजूला गाडी बघूया. आणि मग गाड्या तर नाहीच आहे एवढ्या. इथे थांबूया जरा, मस्त एक चाय पिऊया आणि मग निघूया पुढे. कारण येताना पण इकडे चाय प्यायला होतो. काय भारी होती चाय, एक नंबर. रोड बघा काय भारी आहे. जाताना भरलेली लोड होता गाडीत आणि येताना आता बघा पूर्ण हलकं आहे, काय नाही. गाडी मजबूत पळते.
आणि जे येणार आहे ते सावकाश या, कारण तिथे अचानक मोठा टर्न येतो, कधी नॉर्मल टर्न येतो. तर नवीन असेल त्यांनी सावकाश या, जरा हळू या टर्निंगला, जरा हळू टर्निंग घेत जा. आपल्याला नॉलेज नसते केवढा मोठा टर्न आहे काय, त्यामुळे जरा हळूच या. हे बघा रोड बघा पूर्ण कसा फिरलाय तो बघा, तो रोड आहे तिकडे. हे बघ, ही पावसाळ्यात काय मजा येत असेल इथे. पावसाळ्यात बेकार वाले, पावसाळ्यात खरी मजा येते. एकदा पावसाळ्यात येऊया आपण, एकदा मजा येईल पावसाळ्यात इथे. आता हा मोठा टर्न बघा किती आहे. वेगळा केवढा मोठा टर्न आहे हा, त्यासाठी आधीच फिरवून घ्यायची. हा बघ केवढा मोठा ट्रक येतो हा बघा, बापरे केवढा मोठा ट्रक आहे हा. त्याला थांबायला तर थांबावं लागणारच, त्याला फिरवायला तेवढा वेळ लागेल. आता खाली किती फिरवायला लागेल, म्हणजे तिकडे आपला मोठा टर्न होता ना, त्याला पूर्ण रस्ता लागेल ना. हे लाल माती आहे सगळी, पूर्ण लाल माती आहे ही. साईडने बघू शकतो पूर्ण लाल लाल दिसत असेल. विटा बनतात, विटा सिमेंट मध्ये बोललो, विटा बनतात इकडे, म्हणून हे लाल माती. आणि हे लाल माती पूर्ण फिरली, पण लाल मातीवर पाणी पडलं आणि टायर गेलं ना, ही गाडी सरकलीच. खूप मऊ असते लाल माती, किचड असतो किचड, त्याच्यात पण बसलो ना एकदा. ते सगळे लाल माती आहे, पूर्ण जंगल आहे आजूबाजूला. आणि तो बोलत होता इकडे पावसाळ्यात ना भरपूर जनावर येतात, कारण आजूबाजूला पूर्ण जंगलाचे जनावर येणारच. काय जोरात आलाय बा. मी काय बोललो, पटकन रोड कळत नाही. तर भेटूया आता पुढे मेन रोडला. इथून माणगाव असेल 5-6 किलोमीटर. आता काही नाही आहे माणगाव, 17 किलोमीटर, 17 किलोमीटर आहे माणगाव. इथून एकदा तरी येणार यार माणगाव आपलं या साईडने, कळा का. आणि हे घेतलं होतं मी, मागवलं होतं ऑनलाईन. मस्त आहे, इथे लाईट पण आहे ह्याच्यात मध्ये. हे बघा नंतर बंद पण होतं इथे फोन अटकवायला. आता मस्त मस्त ब्लॉग येणार आहे, एन्जॉय करा. आणि रोडचा एन्जॉय करा. रोड मस्त आहे, इथून आडवा तिडवा मस्त आहे की रोड आहे. आणि खूप भारी आहे निसर्ग. पावसाळ्यात काय दिसत असेल, एक नंबर मजा येत असेल. हा बघा लहान पोरं कसा बघत होता ऐकणे, करतोय काय रे. हा बघा रोड बघा, काय मस्त रोड आहे यार, एक नंबर. अशा ठिकाणी गाडी चालवायला मजा येते, वेगळीच मजा येते.
मी त्याच्यामधूनच बोलतोय आणि ब्लॉग बघायला मजा येणार आहे. पुढे बघत राहा. आजूबाजूचा व्ह्यू बघा. थंबनेलसाठी थांबलो होतो आणि थंबनेलचा व्ह्यू बघा आजूबाजूचा. आता थंबनेल कसा आला माहीत नाही, फोन पडला उलटा. हवा आहे ना भरपूर, त्यामुळे फोन लटकवला होता ना, त्यामुळे पडला. आता इथून टर्निंगला थांबलो होतो. एकदम मस्त आहे की आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता, भारी आहे. तर आता इथून थंबनेलचा घेतला. आता इथून निघूया आपण पुढे. हा व्ह्यू बघा, काय भारी वाटतं. हा व्ह्यू बघा, पुला ओला टान आहे आणि आपली बस परी त्या साईडने येते मस्तपैकी. भारी आहे बघा. परत अजून एक टन आहे. आता मी मस्तपैकी मॅच लावतो, मॅच बघतो आणि मग आता माणगाव येईल. माणगाववरून मग हायवेपासून लेफ्ट आणि मग सरळ सरळ जा. तिथून डायरेक्ट मग अलिबाग, पेन, मग पनवेल, मग तिथून अटल सेतू, मग डायरेक्ट सरळ सरळ. ही गाडी नवीन लॉन्च झाली आहे बघा. म्हणजे लॉन्च नाही, टेस्टिंगसाठी चालू आहे. आता काय माहिती ही नक्की गाडी टेस्टिंग चालू आहे तर मग लॉन्च होणारच आहे. कोणती गाडी एक्झॅक्टली ते कळत नाही. गुजरात 17 TC दाखवलं काहीतरी, गुजरातवरून आली आहे. कोणतीतरी नवीन कंपनी वाटतं. आणि बोलता बोलता माणगावला पण आलो. माणगाव आता सिटी लागली, हे माणगाव शहर. आणि आता इथून लेफ्ट मारायचा आहे आणि मग लेफ्ट मारल्यावर इथून सरळ सरळ जायचं आहे. चष्मा घातला म्हणून बरं वाटतं, नाही तर उन्हानं आधीच बारीक डोळे आहे आणि अजून असे एवढे एवढे बारीक डोळे होतात. म्हणून ते चष्मामुळे ना तरी बारीक डोळे जर नीट आहे, नाहीतर खूपच बारीक होतात डोळे, मग समोरचं एवढं हे दिसत नाही. त्यामुळे चष्मा घातला आहे मी. आणि आता आपल्याला माहिती आहे 100 रुपयाला घेतला होता जाता जाता जामनगरला. आणि जामनगरचा ब्लॉग बघितला नसेल तर बघा, एक जर्नी आहे माझी. मस्त ब्लॉग येतो. पूर्ण सिरीज बघा, भारी आहे. पहिली सिरीज असे 3-4 सिरीज होणार आहे. बघूया आता इथून लेफ्ट मारायचं आहे. माणगाव, हे माणगाव सिटी पूर्ण माणगाव आलं आहे. आता माणगावपासून आता लेफ्ट मारल्यावर सरळ सरळ जा इथून. आणि ती गुजरातवाले डायरेक्ट तिकडे गेली कोकणामध्ये मस्त आहे की फिरायला. कारण त्याची टेस्टिंगच आहे, ते फिरणंच आहे. हे बघा, तिकडे मी आता अलिबागला आहे आणि तिथे काहीतरी झालं आहे, मजबूतमध्ये काहीतरी झालं आहे. सगळ्या गाड्या तिकडे थांबल्या, मजबूत थांबल्या. काहीतरी झालं आहे, एक्झॅक्टली मला पण नाही कळत आहे काय झालं आहे तिकडे. पण मजबूत काहीतरी झालं आहे तिकडे त्या साईडला. गाड्या बिड्या थांबल्या आहे, ते एक्झॅक्टली कळायला पाहिजे. मी बघतो काय झालं आहे एक्झॅक्टली आणि मग तुम्हाला दाखवतो. बघा ना, पूर्ण ट्रॅफिक आहे वरती. मी खालून चाललो आहे, खालून बघूया आपल्याला काय भेटतंय का. अरे यार, आता मी चालत होतो पुढे आणि अचानक ब्रिज खालून जात होते माणसं. मग तेव्हा युटर्न करून येते ब्रिजवरून. तेव्हा बघितलं अरे माणसं तर हे चाललं आहे. आणि इथे बघा, इथे थांबली आहे पब्लिक. इथेच काहीतरी झालंय. काहीतरी ऍक्सिडेंट झाला वाटतं मजबूत मध्ये. अरे हा तरी सरळ जाईल ना.
अरे ब्रिजच्या त्या साईडला जायचं आपल्याला. हा कुठे चाललाय रोड? बापरे. एक्झॅक्टली पुढे चाललोय आता. बघूया कुठे जातो. हा रस्ता पण एक्झॅक्टली मला मॅपवर बघावं लागेल. मॅप बघतो आणि मग तुम्हाला भेटतो. पनवेलला पोचेल आणि खूपच वेळ लेट झाला कारण तुम्हाला दाखवायचं आहे एक. आता हे मी नवीन बसवलं, हे तुम्ही बघू शकता. थांबा 1 मिनटं. हे बघा रात्र झाली पूर्ण आणि निघालो होतो लवकरच. हे पूर्ण इकडे ना घास होतं पण ते नाही बसवलं. आता थांबा तुम्हाला दिसेल. हे बघा तुम्हाला पुढच्या ट्रिपला पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल. उजेडामध्ये आता अंधार झाला ते बसवलं आणि हे साईडचं घेतलं. तर त्यासाठी हे बसवायलाच भरपूर टाईम गेला. जरा प्रॉपर नीट जरा बसवत होतो त्यामुळे थोडा टाईम गेला. नाही तर मग सगळं झालेलं प्रॉपर. आता 7:45 झाले. आता लवकर चाललो आहे पटापट. इथून असेल 60-70 किलोमीटर मुंबई. अटल सेतूवरूनच जाणार आहे. आणि आता रस्ता बघू शकता कसा आहे. कार थोडी खराब झाली आहे, ॲडजस्ट करून घ्या, सॉरी. आणि सरळ चाललो आहे. तर आता मग भेटूया पुढे. तुम्ही रोड तर बघितला आहे, परत काय दाखवणार. तर आता पनवेल येईल. मग पनवेलपासून लेफ्ट, मग डायरेक्ट मग आपल्या अटल सेतूवरून घरी. फायनली मी अटल सेतूला पोचलो आहे आणि इथून आता 10-15 अर्ध्या तासात पोचेल मी घरी. आणि अटल सेतूवरून आता 15-20 किलोमीटर असेल. इथून 10-15 मिनटानंतर अटल सेतू संपेल. आणि कसं वाटतोय तो ब्लॉग नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता पुढची ट्रिप कधी असेल, कुठे असेल काय माहिती नाही. कधी असेल ते पण माहिती नाही. ट्रिप असेल तर ब्लॉग येईल, नाही तर मग शॉर्ट्स व्हिडिओ येतीलच तुम्हाला. आणि पुढची ट्रिप बघूया कुठे असेल. आधीच्या ट्रिप बघितलं नसेल तर बघा. आणि ही पण ट्रिप कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.